हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत पॅरट पार्ट 2. आणि मागील भागात आपण एवढं काम पाहिलेलं होतं. आता या भागात तिथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. स्टार्ट करूयात. मागील भागात आपण चेहऱ्याच्या पॉईंटला आलेला आहोत आपण आत्ता, आणि या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. बॅक लुकमध्ये सिंगल क्रोशा घेतलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये सिंगल क्रोशा घेतलेला आहे, मुका खांब घेतलेला आहे. आता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. आता आपण मानेच्या पॉईंटमध्ये आहोत आणि या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत आपण मागच्या राऊंडमध्ये. हा राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत कंप्लीट करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि पुढे आणखीन आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत 4 ते 5 राऊंड टाकायचे आहेत. इथून पुढे नंतर पुढे टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटला एक टाका मी कमी करत आहे. मला गरज वाटत आहे टाका कमी करण्याची. हा जो लुक आहे, हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये सुई टाकत आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी होत आहे. गरज वाटली तर टाके कमी करा, जास्त टाके कमी करू नका. आता आपण मानेच्या स्टेपमध्ये आहोत आणि पुढे आपल्याला टाके वाढवायचे आहेत. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. इथून पुढे गरज वाटली तरच टाका कमी करायचा आहे. आता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला जर फायबर मिळालं तर तुम्ही तेही वापरू शकता. या ठिकाणी फायबर मिळत नाही. हा ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी फायबर मिळत नाही, म्हणून मी हे टेलरिंगचे तुकडे जे आहेत ते वापरत आहे. नवीन ब्लाऊज पीस मधले कट झालेले तुकडे आहेत हे. आपल्याला स्टेप पाहतच टाक्याचं काम कमी जास्त टाके कमी जास्त करायचं काम ठरवायचं आहे. भरून घेऊया. हे पहा, टेलरिंग तुकडे भरल्यानंतर आपला स्टेप हा असा झालेला आहे. आणि पुढे आता आपण मानेच्या पॉईंटमध्ये आहोत. आणखीन आपल्याला
3 ते 4 राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. 4 राऊंडपर्यंत जाऊयात. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाका कमी करायचा आहे. हा जो राऊंड तयार झालेला आहे तो आपण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत कंप्लीट करून घेऊयात. आणि पुढच्या राऊंडला या पॉईंटला मला टाका कमी करण्याची गरज वाटत आहे. हा जो टाका आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. जास्त टाके कमी केलेले नाहीयेत, एक एक टाकाच कमी केलेला आहे. प्रत्येक लूकमध्ये सिंगल क्रोशा घेतलेला आहे, मुका काम घेतलेला आहे. ते पाहतं टाके कमी करायचं काम ठरवायचं आहे. आणखीन आपल्याला टाके कमी करावे लागतील राऊंडमध्ये. या पॉईंटला मी एक टाका कमी करत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. आता आपण मानेच्या पॉईंटमध्ये आहोत. आणि याच्यामध्ये हे करत करतच टेलरिंगचे तुकडे भरत जायचे आहे. हे पहा फ्रेंड, आत्तापर्यंत आपण टाके कमी केलेले आहेत आणि इथून पुढे आपल्याला टाके कमी करायचे नाहीयेत. जोपर्यंत हा शेप एवढा होत नाही तोपर्यंत हे काम करत जायचं आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. या पॉईंटपर्यंत यायचं आहे. नंतर पुढे टाके वाढवायचे आहेत आपल्याला. गरज वाटली तर एकच टाका कमी करायचा आहे. गरज पडली तर शेप पार्ट ठरवायचा आहे टाका कमी करायचं. आत्ता आपण 3 ते 4 टाके कमी केलेले आहेत या शेपमध्ये मानेच्या.
या पॉईंटला 1 टाका मी कमी करत आहे, मला गरज वाटत आहे. इथून पुढे टाके कमी करण्याची गरज संपलेली आहे. ते पाहतच टाके कमी केलेले आहेत. या पॉइंटलाही 1 टाका कमी करत आहे. हा आपला चेहऱ्याचा शेप झालेला आहे आणि हा जो शेप आहे या पॉइंट पासून हा मानेचा शेप आहे. जोपर्यंत मानेचा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे काम करत जायचं आहे. आपल्याला टाके कमी करायचं.
हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आहोत आणि या पॉईंटला इथून पुढे टाके कमी करायचे नाही आहेत. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच 3 राऊंड टाकायचे आहेत आपल्याला. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे 3 राऊंडपर्यंत. नंतर पुढे वाढवायचे आहेत आपल्याला टाके. हा मानेचा शेप आहे. आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत 3 राऊंड टाकून घेऊयात या पॉईंटपासून. हे पहा, आपला शेप हा असा झालेला आहे मानेचा. आणखीन आपल्याला 2 राऊंड घ्यायचे आहेत मानेच्या पॉईंटचे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे. आणखीन 2 राऊंड टाकून पाहूयात, नंतर ठरवूयात किती राऊंड ठरवायचे ते. फ्रेंड, आपण या पॉईंटला आलेला आहोत आणि या पॉईंटला मला टाका कमी करण्याची गरज वाटत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या पॉईंटला 1 टाका कमी केलेला आहे. अशीच गरज वाटली तर टाके कमी करायचे आहेत राऊंडमध्ये. शेप पार्ट ठरवायचा आहे, टाके कमी करायचं काम. एक टाका कमी केलेला आहे आपण राऊंडमध्ये. जास्त टाके कमी केलेले नाही आहेत. आणखीन आपला मानेचा शेप कंप्लीट झालेला नाही आहे. आणखीन 1च राऊंड घ्यायचा आहे आपल्याला. या पॉईंटला मानेचा शेप कंप्लीट होत आलेला आहे. आणखीन 1 राऊंड घेऊयात. हे पहा फ्रेंड, मानेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला मी स्टॉप करत आहे आणि पुढे आपल्याला टाके वाढवत जायचं आहे. या पॉईंटपासून हळूहळू टाके वाढवायचे आहेत बॅक लुकमध्ये. या पॉईंटला मी 1 टाका वाढवत आहे. प्रत्येक लुकमध्ये वाढवायचे नाही आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवायचे आहेत. प्रत्येक राऊंडमध्ये 1 किंवा 2 टाके वाढवायचे आहेत. आता आपण पोटाच्या शेपमध्ये चाललेलो आहोत. मानेचा शेप कंप्लीट झालेला आहे आपला.
आणखीन टाके वाढवलेले नाही आहेत, एका पॉईंटलाच वाढवलेले आहेत. जशी गरज वाटेल त्या प्रमाणात टाके वाढवायचे आहेत. आणि टेलरिंगचे तुकडे भरत जायचे आहे. आपला शेप पाहतच हे करत जायचं आहे. या पॉइंटला एक टाका मी वाढवत आहे. राऊंड मध्ये जास्त टाके वाढवायचे नाहीयेत. जशी गरज वाटेल त्या प्रमाणात टाके वाढवत जायचं आहे. प्रत्येक लुक मध्ये घेतलेला आहे आणि 2 पॉइंट मध्ये टाके वाढवलेले आहेत. शेप पाहत टाके वाढवायचं काम करायचं आहे आपल्याला. हे पहा, आपला शेप हा असा झालेला आहे आणि ही जी मान आहे, मान कंप्लीट झालेली आहे. आता आपण पोटामध्ये चाललेलो आहोत. हा जो या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हा मानेचा शेप आहे आणि पुढे पोटाचा शेप सुरू झालेला आहे. पोटासाठी टाके वाढवत चाललेलो आहोत आपण. या पॉइंटला एक टाका मी वाढवत आहे. जास्त टाके वाढवू नका. जास्त टाके वाढवले तर तुमचा शेप पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवा. प्रत्येक राऊंड मध्ये 1 किंवा 2 ठिकाणी टाके वाढवायचे आहे. जास्त वाढवायचे नाहीये.
आणखीन टाके वाढवण्याची गरज वाटलेली नाही. या पॉइंटला मी 1 टाका वाढवत आहे. असेच राऊंडमध्ये टाके वाढवत जायचं आहे आपल्याला. पोटाच्या शेपपर्यंत येऊयात आपण टाके वाढवत. फ्रेंड, हे जे काम स्टार्ट केलेलं आहे आपण टाके वाढवायचं, ते पोटाच्या शेपपर्यंत, जोपर्यंत पोटाचा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे टाके वाढवत जायचं आहे. आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवायचे आहे, जास्त वाढवायचे नाही आहेत. इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत बाय. थँक्यू.